नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. सप्तचक्र या मालिकेला आपला जो उदंड प्रतिसाद मिळतो आहे त्याचा मला खूप आनंद होतोय. कारण सप्तचक्रांकडे लक्ष देणं म्हणजे स्वास्थ्याकडे लक्ष देणं, स्वास्थ्याची कास धरणं इतकं ते साधं सोपं समीकरण आहे. आज आपण याच मालिकेत सगळ्या चक्रांची तपशीलवार माहिती करून घ्यायला सुरुवात करणार आहोत. बेसिक माहिती आपली घेऊन झाली. ज्यांनी ते एपिसोड्स बघितले नसतील त्यांनी ते कृपया बघावे, म्हणजे त्यांना पुढचं समजायला सोपं पडेल. कारण तो बेस आहे, तो जेव्हा कराल तेव्हा एकेका चक्राची माहिती तुम्हाला नीट कळू शकेल. मात्र त्या विषयाकडे वळण्याआधी एक सूचना करावीशी वाटते की मी संपर्कासाठी माझा जो नंबर दिला आहे तो उचलला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तो फक्त व्हॉट्सॲप संपर्कासाठी दिलेला नंबर आहे. कारण आपल्यापैकी अनेकांना माझ्याशी संपर्क साधायचा असतो, पण माझ्याकडे पुस्तकांची आणि इतरची कामं चालू आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाशी फोनवर बोलत बसण्या इतका वेळ कृपया माझ्याकडे नाही याची नोंद घ्या. आणि व्हॉट्सॲपवर आपण माझ्याशी त्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली जरी आपण काही लिहिलं तर त्यालाही मी उत्तर देईन. फक्त कृपया त्यावर फोन करायचा प्रयत्न करू नका, आपला वेळ वाया जाईल. एवढ्यासाठी ही सूचना. आता आजच्या विषयाकडे वळूया. आज मी म्हटलं तसं की आपण पहिल्या चक्रापासून सुरुवात करतो आहोत. पहिलं चक्र म्हणजे मूलाधार चक्र. मूलाधार या नावातच त्याचं सगळं महत्त्व कळतं. मूल म्हणजे बेस, आधार, मूळ आधार जो आपल्या फिजिकल बॉडी आणि जो एनर्जी बॉडी किंवा ॲस्ट्रल बॉडी आपण ज्याला म्हणतो, स्थूल देह आणि सूक्ष्म देह यांच्यामधला जो संपर्काचा आधार आहे तो म्हणजे मूलाधार चक्र. किंवा आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा किंवा आपली पूर्ण जी चक्रांची सिस्टीम आहे त्याचा जो आधार आहे तो म्हणजे मूलाधार चक्र. आणि त्याच्याचमुळे एकदा जर मूलाधार चक्र बिघडलं, त्याचं कामकाज खराब झालं, ते सुप्तावस्थेत गेलं तर वरच्या सगळ्या चक्रांचा डोलारा बिघडतो. इतकं त्या मूलाधार चक्राचं महत्त्व जास्त आहे. आणि म्हणून आज आपण अत्यंत तपशिलात मूलाधार चक्र घ्यायला सुरुवात करणार आहोत. मूलाधार चक्राचं जे स्थान आहे तेही त्या दृष्टीने तुमच्या लक्षात येईल की किती महत्त्वाचं आहे. आपलं गुदद्वार आणि आपली योनी याच्यामधली जी शिवण आहे त्याच्यावर ते आहे असं सांगितलं जातं. ते हॉरिझॉन्टल आहे. सगळी चक्र ही कमळाच्या आकाराची कन्सिडर केले गेली आहेत, मानली गेली आहेत. ज्यांना ध्यानात ती दिसली त्यांनी त्याचं जे वर्णन केलं त्यानुसार त्या कमळाच्या पाकळ्या आहेत प्रत्येक चक्राला वेगवेगळ्या. मूलाधार चक्र जे आहे तेही कमळाच्याच पाकळ्या आहेत, 4च पाकळ्या आहेत त्याला. आणि ते हॉरिझॉन्टल आहे आणि ते आपल्या बेसला आहे. त्याच्यापासून कुंडलिनी सुरू होते वरती, ती चक्र भेदत भेदत सहस्रार चक्रापर्यंत जाते. म्हणजे मूलाधाराचं स्थान आपल्या लक्षात येईल. तिथे ती कुंडलिनी वेटोळं घालून सापाच्या वेटोळासारखी बसलेली आहे असं योगी सांगतात. आपण जेव्हा साधना करतो तेव्हा ती जागृत होते आणि मग एक एक चक्र भेदत सर्पाकार गतीने ती वरपर्यंत जाते. मग जिथे कुंडलिनी जागृत आहे, जो शक्तीचा महास्त्रोत आहे, जी कुंडलिनीचं जे स्थान आहे, जे पृथ्वी तत्वाचं स्थान आहे ते किती महत्त्वाचं असेल याची आपण कल्पना करू शकतो. मी पहिल्याच एपिसोडमध्ये असं म्हटलं होतं की ही जी चक्र आहेत, ही पहिली जी 5 चक्र आहेत ती आपल्या पंचमहाभूतांशी निगडीत आहेत. पंचतत्वांपासून आपलं शरीर बनलं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही जी 5 तत्व आहेत ती म्हणजे पहिली मूलाधार चक्रापासून विशुद्ध चक्रापर्यंत ही जी 5 चक्र आहेत ही पंचतत्वांशी निगडीत चक्र आहेत. त्यातलं जे मूलाधार चक्र आहे ते आहे पृथ्वी तत्वाशी निगडीत. पृथ्वी तत्व हे आपल्या शरीराच्या संपूर्ण कॉन्स्टिट्यूशनला, हाडं असतील, मांस असेल, जेवढं जेवढं जडत आपल्या शरीरात आहे ते सगळं त्या पृथ्वी तत्वामुळे बनलेलं आहे. नख असतील, केस असतील, आपले हाडं असतील, मांस असेल, ज्याला ज्याला जडत्व आहे ते पृथ्वी तत्वाचा भाग आहे. मग एवढं सगळं जर आपला शरीराचा सांगाडा ज्या तत्वावर आधारित आहे ते पृथ्वी तत्व आणि त्याच्याशी निगडीत असलेलं मूलाधार चक्र किती महत्त्वाचं आहे याची आपण कल्पना करू शकतो. पहिल्याच एपिसोडमध्ये मी असं शेवटी म्हटलं होतं, एक सुतोवाच केलं होतं की जर लोअर बॅकमध्ये कंबरदुखी, पोटदुखी, कॉन्स्टिपेशन अशा काही समस्या असतील, केस गळत असतील, हाडांच्या काही समस्या असतील, हे फिजिकल आविष्कार असू शकतात पृथ्वी तत्व बिघडल्याचे.
आणि जर खूप आसक्ती आहे, वासना आहे, हव्यास आहे सगळं गोळा करून बसायचा, भीती आहे मनात, स्थिरता नाही आहे, मन चंचल आहे, मन सहज डिप्रेशनमध्ये जात आहे किंवा दुःखी असतं सतत, अशी जर काही मानसिक कारणं दिसत असतील तर ती पृथ्वी तत्व बिघडलं असल्याची मानसिक अभिव्यक्ती असू शकते. प्रत्येक चक्राला शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही तऱ्हेने ती अभिव्यक्त होत असतात. त्यामुळे आपल्याला सहज अंदाज बांधता येऊ शकतो की कोणतं चक्र आपलं बिघडलेलं असू शकतं. आणि त्या चक्राची जरी साधना आपण केली तरी पुरते, कारण एक चक्र ते गाडगाड आहे. त्यामुळे एक चक्र नीट चालायला लागलं की वरची गाडी सगळी ती नीट चालायला लागते. त्यामुळे सुरुवात आपण जी करतो आहोत ती मूलाधार चक्रापासून करतो आहोत. मूलाधार चक्र मी आत्ता म्हटलं की पृथ्वी तत्वाशी निगडित आहे. चक्र म्हणजे एनर्जी चक्र. एनर्जीचं हे कलेक्शन अँड डिस्ट्रीब्युशन सेंटर, त्याची अनेक उदाहरणं मी दिली आहेत, ते समजावी ती संकल्पना यासाठी. प्राण आपल्या सहस्रार चक्रातून आपल्या शरीरात येतो किंवा आपल्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून प्राण आपल्या शरीरात येतो. त्याचं शुद्धीकरण आणि डिस्ट्रीब्युशन जिथे होतं ते म्हणजे एनर्जी सेंटर्स म्हणजे चक्र. यातलं हे जे मूलाधार चक्र आहे हे पृथ्वी तत्वाशी निगडित आहे. आता पृथ्वी तत्व आपल्या शरीरात कुठून कुठून येतं, तर जे जे अन्नाचा अंश आपण घेतो, पृथ्वीवर पिकलेलं जे जे आपण खातो ते पृथ्वी तत्वाशी निगडित आहे. आपल्याला माहिती आहे आपण अन्न खाल्लं, ते पचलं की ते रस आणि याच्या रूपात आपल्या शरीराला पोचतं. मग आपलं मांस मज्जा त्यातून तयार होतात. रस, रक्त, मांस, मज्जा हे सगळं त्यातून तयार होतं. म्हणजे पृथ्वी तत्व जे आहे ते आपल्या शरीराच्या बिल्डिंगसाठी फार महत्त्वाचं तत्व आहे. आता ते जर बिघडलं तर आपल्या शरीराचा ढाचा कोसळणार आहे, आपली शक्ती कमी होणार आहे. म्हणजेच पृथ्वी तत्व म्हणजे शक्ती, स्थिरता, आपली चंचलपणा जो असतो मनाचा, आपलं पृथ्वी तत्व कमी झाल्याने होतं. म्हणजे आपण जर ग्राउंडेड असायला हवं असेल, आपलं मन शक्तिशाली असायला हवं असेल तर आपल्याला आपलं पृथ्वी तत्व हे प्रमाणात असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी मूलाधार चक्र हे सक्रिय असणं आवश्यक आहे. तर हे जे मूलाधार चक्र आहे ते पृथ्वी तत्वाशी निगडित असल्याने जरी ते एनर्जी चक्र असलं आणि त्याला स्वतःचा रंग नसला तरी ही सगळी चक्र ती ज्या तत्वाशी निगडित आहेत त्या त्या चक्रांचा रंग परिवर्तित करतात. त्यामुळे मूलाधार चक्र हे ध्यान लावलं तर लाल रंगाचं असल्याचं दिसतं किंवा त्याचं ध्यान लावायला जेव्हा सांगितलं जातं तेव्हा लाल रंगाचं चक्र गरगर गरगर फिरतंय 4 पाकळ्यांचं, अशी कल्पना करून ते ध्यान लावायला सांगितलं जातं. कारण लाल रंग हा शक्तीचा रंग आहे, स्थिरतेचा रंग आहे आणि त्याचबरोबर तो गतीचाही रंग आहे. आणि त्याच्यामुळे ते मूलाधार चक्र जे आहे ते लाल रंगाचं असल्याचं सांगितलं जातं. आता त्याच्यामध्ये त्रिकोण आहे, 4 पाकळ्यांचं आहे. मी आधी सांगितलंय, परतही एकदा सांगेन. आत्ता आधीच सांगायचं तर त्याच्यामध्ये एक त्रिकोण आहे, मी चित्र दाखवते आहे. तो त्रिकोण म्हणजे काय, तर ती एनर्जी कुठच्या दिशेला खाली जाते ते आपल्याला सांगतंय. म्हणजे ही इथून एनर्जी आत घुसली ती खाली जाते, म्हणजे कुठे जाते, ग्राउंडिंग होतं आहे त्याचं, ती तुम्हाला या पृथ्वीशी जोडती आहे. आपण माहिती आहे आपल्याला, आपण अर्थिंग करतो इलेक्ट्रिसिटीचं, म्हणजे ते पृथ्वी करंट जातो तो तिथे ते अर्थिंग केलं जातं ना, अर्थिंग. तसंच ही जी शक्ती आहे ती आपल्याला ह्या पृथ्वीशी जोडायचं काम करते. म्हणून तो उलटा त्रिकोण आहे त्याच्या चिन्हामध्ये. त्याची प्रतिका वगैरे हा एपिसोड आपला घेऊन झाला आहे, त्यामुळे ते अधिक तपशिलात तुम्हाला तिथे दिसू शकेल. आता हे जे पृथ्वी चक्र आहे, जसं मी म्हटलं तसं ही जी पहिली 5 तत्व आहेत, पंचतत्व जे आहेत ती पहिल्या 5 चक्रांशी निगडित आहेत. तसंच आपल्या शरीरात जे पंचप्राण वाहतात ते पंचप्राणसुद्धा या पंचचक्रांशी निगडित आहेत, पहिल्या 5 चक्रांशी, कारण ते पंचतत्वांशी निगडित आहेत. त्यातला जो सर्वात महत्त्वाचा प्राण आहे अपान वायू. पंचप्राण म्हणजे पंचवायू, प्राण, अपान, उदान, समान वगैरे. तर त्यातला जो अपान वायू आहे तो ह्या पृथ्वी तत्वाशी, मूलाधार चक्राशी निगडित आहे. त्याचं काम काय असतं, शरीरातला मल, शरीरातली टॉक्झिन्स, विजातीय द्रव्य ही सगळी बाहेर टाकणं आणि शरीर स्वच्छ करणं. म्हणून आपण जेव्हा अपान मुद्रा बघितली तेव्हा त्याला डिटॉक्स मुद्रा म्हणतात, कारण ती नीट केली आपण की पृथ्वी चक्र, मूलाधार चक्र तर ॲक्टिवेट होतं, पृथ्वी तत्व बॅलन्स होतं आणि शरीरातलं जे एक्सक्रिशनचं काम आहे, बाहेर टाकायचं जे काम आहे ते खूप चांगल्या प्रकारे होतं. म्हणजे अपान वायू, हा जो अपान वायू आहे त्याचं स्थान आहे मूलाधार चक्र.
मग जर अपान वायू बिघडला तर मूलाधार चक्र बिघडणार, त्याची गती थांबणार, हे अगदी उघड आहे. कारण मी आत्ताच असं म्हटलं की पृथ्वी तत्व आपल्या शरीरात कशातून येतं, तर जे जे पृथ्वीवर पिकतं त्यातून पृथ्वी तत्व आपल्या शरीरात येतं, त्याचं पचन होतं. ते अंगाला लागलं तर ठीक आहे, जे अंगासाठी शरीरासाठी उपयोगी नाही ते बाहेर फेकलं जातं. ते फेकण्याचं काम हा अपान वायू करतो. म्हणजेच तो ते सगळं बाहेर टाकून तो ह्या मूलाधार चक्राला सतत रिफ्रेश करत असतो. ते जर त्यांनी केलं नाही तर हे जे सगळं जे शरीरात साठलेलं आहे, नको असलेली जी द्रव्य बाहेर टाकलीच गेली नाहीत आणि ती साठून राहिली, ती शरीरात कुजतील. आणि ती शरीरात कुजली की शरीराला किती प्रकारच्या व्याधींना तोंड द्यावं लागेल याची आपण कल्पना करू शकतो. म्हणजे अगदी बद्धकोष्ठापासून, ॲसिडिटीपासून इतर अनेक प्रकारचे रोग आपल्याला त्यातून संभवतात. आणि त्यामुळे हा अपान वायू आणि मूलाधार चक्र यांचं नातं जे आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जर मूलाधार चक्र जागृत करायचं तर अपान मुद्राही केली पाहिजे, प्राण खेचून घेणारी प्राणमुद्राही केली पाहिजे आणि मग ह्याचं ध्यान केलं पाहिजे मूलाधार चक्राचं. नुसतं त्याचा बीजमंत्र माहिती आहे म्हणून त्याचं ध्यान करून त्याचा उपयोग तेवढा होईलच असं नाही. तो जर जास्त व्हायला हवा असेल तर त्याच्या जोडीला अपान मुद्रा, प्राणमुद्रा याही मुद्रा केल्या जायला हव्यात. त्या आपल्या मुद्रांच्या मालिकेत घेऊन झाल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येकाने कराव्यात अशा मुद्रा आहेत. आणि काय 10-10 मिनटं सकाळ संध्याकाळ आरामात आपण बसल्या बसल्या त्यासाठी काढूच शकतो. तर हे झालं मूलाधार चक्र काम कसं करतं यासाठी. आता हे जेव्हा होतं ते जेव्हा नीट काम करायला लागतं तेव्हा आपल्याला शारीरिक फायदे कोणते कोणते मिळतात, तर आपली हाडांच्या जर काही समस्या असतील तर त्या दूर होतात. शरीर दुर्बल झालं असेल तर ते नीट होतं, मजबूती यायला शरीराला मदत होते, ग्राउंडिंग चांगल्या प्रकारे होतं, पचन चांगलं आपलं सुधारतं, एक्सक्रीशन सुधारतं. त्यामुळे जी टॉक्झिन्स आहेत ती शरीरात साठल्याने जे रोग होण्याची भीती असते ती दूर होते. असे सगळे जे शारीरिक, केस गळणं अशी जर काही समस्या असेल, दातांच्या काही समस्या असतील, त्या ज्या पृथ्वी तत्वाशी निगडीत समस्या आहेत त्या सगळ्या शारीरिकदृष्ट्या जर बघितलं तर दूर व्हायला या मूलाधार चक्रामुळे आपल्याला मदत होते. चक्रामुळे म्हणजे ते चक्र नीट ॲक्टिवेट झाल्यावर मदत होते. त्याचे मानसिक आणि आध्यात्मिक फायदेही खूप आहेत. मात्र सगळेच जर एका एपिसोडमध्ये आपण घेत बसलो तर तो एपिसोड खूप लांबेल आणि ते सगळं डोक्यावरून जाण्याची शक्यता आहे. म्हणून मी हे टप्प्याटप्प्याने घेणार आहे. त्यामुळे आज आपण मूलाधार चक्राची बेसिक माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. आता पुढच्या ह्याच्यात त्याचे मानसिक आणि आध्यात्मिक फायदे काय होतात, त्याच्या रचनेचं स्वरूप म्हणजे ज्या 4 पाकळ्या आहेत वगैरे वगैरे, आणि त्याचा बीजमंत्र आणि त्याच्या पाकळ्यांवर जी संस्कृत अक्षरं आहेत त्याचं महत्त्व काय आहे किंवा ती अक्षरं तिथे का आहेत, हे आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. आता आजची टीप अशी आहे की आपल्याला प्रत्येकाला हल्ली बहुतेकांना ओबेसिटी हा प्रश्न असतो, जाडी हा प्रश्न असतो. बायकांना तर बायकांना पुरुषांना नाही, पोटाचा घेर खूप वाढला आहे ही समस्या असते. त्यासाठीचा हा आजचा उपाय आहे की 1 चमचा जिरं रात्री पाण्यात, साध्या पाण्यात, प्यायच्या पाण्यात भिजत घालावं. सकाळी उठल्यावर ते पाणी 1 कप पाण्यामध्ये ते भिजत घालायचे. ते 1 कप पाणी उकळून अर्धा कप करावा आणि ते प्यावं. त्यांनी पचनही सुधारतं आणि त्याचबरोबर आपली जाडी, आपला पोटाचा घेर कमी व्हायला मदत होते. करून बघा. तुम्हाला ज्यांना कोणाला हा त्रास आहे त्यांना नक्की फायदा होईल. जिरं प्रत्येकाच्या घरात असतं त्यामुळे साधा सोपा उपाय आहे. त्यामुळे ते तुम्ही कराल अशी आशा आहे. तुमचे अनुभव कळवा ही मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करीन, कारण ते इतरांनाही प्रेरणादायी ठरतात. त्याच्यामुळे तुम्ही आपले अनुभव अवश्य कळवा आणि ही अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ते आपण करा अशी मी आपल्याला विनंती करते, कराल अशी आशा करते आणि तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.